काय सांगाल बाकी आज आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि कोदळवाडीचा विषय तुम्ही घेतला. काय विषय आहे? तो विषय असा आहे, परवा दिवशी रात्री अचानकपणे मंदिर हे धार्मिक स्थळं तोडण्याचं काम महानगरपालिकेच्या हातात आले. अचानक ही कारवाई ही योग्य आहे. कारवाई बेकायदेशीर असते. कारवाई बेकायदेशीर म्हणजे बोलण्याचा अर्थ असतो त्या ठिकाणी बेकायदेशीर कुठं मंदिर असतं त्याचं नियोजन असं असतं. महानगरपालिका दिलेल्या संस्था जी असते त्याचा भरोसा घ्यायचा आणि त्या ठिकाणी कुठं चांगल्या मंदिर ही सोय करतात. त्यानंतर रस्त्याचा विकास करायचा असतात, शहराचा विकास करायचा असतात, त्याला अजिबात कुणी आडवी या नाही ना. आमचा आडवंपणा जायचं अजिबात संबंध आहे. फक्त आम्ही एकत्र विकास करत असताना भूमिका ही पाहिजे. सगळ्यांना भरोसात घेऊन त्या ठिकाणी मंदिर यायला लागलं, मस्जिद यायला लागलं, यायला लागलं, साईडला चांगल्या पद्धतीने करून विश्वास द्या. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली. त्यानंतर ज्या पद्धतीने अचानकपणे त्या ठिकाणी जाणं, कायदेशीर कारवाई करणं हे योग्य नाही. कारण ह्या ठिकाणी हे महाराष्ट्र जे आहे हे संतांची फुले शाहू आंबेडकरांचे विचार हे विचार महानगरपालिका आयुक्त साहेबांनी थोडं डोक्यात आणलं पाहिजे. जे आमचे आम्ही ज्यांना मानतो ते आपले त्या ठिकाणी असं नाही बोलत. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचे होते, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष या नात्याने केंद्रमंत्री रामराजे आठवले साहेबांनी आम्हाला म्हणतात या ठिकाणी कोणते धार्मिक दुखू नये. श्रद्धाचा विषय असतो, कुणाचं मन दुखू नये त्यासाठीही पूर्णपणे महानगरपालिकेने काळजी घेऊनच कारवाई ते केलं पाहिजे होतं. अशी कारवाई योग्य नाही त्याचा आम्ही बाहेर निषेध येणाऱ्या काळामध्ये कोणतंही धार्मिक स्थळ दुखू नये यासाठी आम्ही काळजी घेणार. त्या ठिकाणी 2 मस्जिद तुटले तोडण्यात आलेले, मस्जिदवर कारवाई झालेली. त्या ठिकाणी आयुक्त साहेब बोलतात मस्जिदवर कारवाई झाली नाही, तिथं बेकायदेशीर काय 1500 वगैरे ते होते त्याच्यावर कारवाई झाली. ठीक आहे, जसं असं तुमचं म्हणणं असं तुमच्या म्हणण्याला मी स्वागत करतो. चांगलं तुम्ही बोलत असेल, पण त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यानंतर आणि मंदिर तुमचं आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही काम करायला केलं पाहिजे. त्या ठिकाणी मारुती मंदिर जे आहे त्यांचे जे मंदिर तोडण्यात आले त्या ठिकाणी मस्जिद तोडण्यात आली. मंदिरावर ज्या शहरामध्ये करायचे असेल तर कारवाई अनेक ठिकाणी बेकायदेशीर त्या ठिकाणी कारवाई केली. शहराचा विकास करत असताना चांगल्या पद्धतीने कारवाई केली. आम्ही काय केलं आता मधल्या काळी हातगाड्यावाल्यांना सोडा नाही. महानगरपालिका टपऱ्या हातगाड्यावाले कोणतरी बंद सोडत नाही. मोठ्या मोठ्या दुकान पडले तेव्हा तर आम्ही बोललो नाही. सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना कोणत्या हातगाडी आपल्याला उचलू नाही. त्याचा आदेश असताना त्याची सोय केली पाहिजे, केलं पाहिजे. हे आदेश असं डायरेक्ट कारवाई करायचा आदेश नाही, तरी पण कारवाई करतात. पण तिथं पण आम्ही बोललो नाही की विकासाच्या कामामध्ये आम्ही थोडं विचार करून काम केलं पाहिजे. आणि मंदिर मस्जिद हे जे ठिकाणी धार्मिक स्थळ आहे त्याच्यावर कारवाई अजिबात आयुक्त साहेबांनी घ्यावं. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण बोलत असताना म्हणाले की भोसरी विधानसभेचे आमदार यांच्या घरावरती आपण मोर्चा काढतो. नेमकं काय कारण आहे ते? असं आहे, पत्रकार परिषदच्या त्या टायमिंगला मला विचारलं आमदार साहेबांनी आणि आमदार साहेबांचा विषय नव्हता की आम्हाला बोलणं तिथं राजकीय क्षेत्राचा विषय आणि गावकी भावकीमध्ये त्यांचे मामा विलास लांडगे हे स्वतः महेश लांडगे हे आडनावाचा विषय असल्याकारणाने ते सर्टिफिकेट विलास लांडगे साहेबांपाशी सर्टिफिकेट आमच्यापाशी सर्टिफिकेट आम्हाला राग येण्याचं कारण नाही. आम्हाला बोलले ते राग येण्याचं कारण आता लवकरात लवकर त्या ठिकाणी असणारे आमदार भोसरी विधानसभेमध्ये असल्याकारणे आम्ही त्यांना विनंती करणार काही निमित्त रामराजे आठवले साहेब आणि BJP असते RPI युती असल्या कारणाने आम्ही त्यांना जाऊन निवेदन देणार, संविधान देणार आणि ह्या ठिकाणी असणारे
फार होणारे महापौर साहेबांसमोर चर्चा होणार आहे. इथं महापौर बी चांगले आपले रवी लांडगे साहेब, त्यासाठी त्यांची बी चर्चा करून आम्ही लवकरात लवकर काही मंदिर आणि मस्जिद बनवण्याचं काम करत आहे. आणि वाद निर्माण त्याच्यामध्ये कोणचंही गुण आहे याची काळजी करतात. काही लोक वाद कसं निर्माण होतोय हे पाहतात, त्याच्यामध्ये आम्हाला दखल घ्यायचं नाही. त्याचे विचार आम्हाला पटत नाही. फुले शाहू आंबेडकर विचारच फुले शाहू आंबेडकर. मस्जिदवर कारवाई हे आमदार च्या सांगण्यावर झाली की आमदाराचा दबाव महापालिकेवर होता, असं काही तुम्हाला अनेक लोकांचं म्हणणं होतं आमदारांच्या सांगण्यावर कारवाई झाली, पण मला असं दिसून येत नाही. आमदारांनी मस्जिदवरच कारवाई करायची असते तर मंदिरावर केलं, मंदिरावर झाली आणि हे दुःख मस्जिदवर कारवाई करायची होती, मंदिरावर कारवाई केली तर आमदाराला दुःख त्याचं झालं असतं. मंदिरावर बी कारवाई, मंदिर आणि मस्जिद कशी बनवता येईल त्याच्यापासून आम्ही नियोजन करून आमदार त्या ठिकाणी माहितीचे असल्या कारणाने आम्ही त्यांच्यापासून घेण्याचं काम करतो. त्यांच्या भरोसा यासाठी आमच्या इकडे आमदार त्या ठिकाणी 5 एकर जागा आपल्या साहेबांनी कब्रस्थानाला मिळवून दिली. मुस्लिम समाजाला चांगले मुस्लिम समाज त्यांच्याकडून जोडलेले, त्यानंतर तिथं इफ्तार पाठच्या मुस्लिम समाजासमोर त्याचं प्रेम भरपूर आहे. आणि फक्त महाराष्ट्रामध्ये काय वेगळं समाजाला असमाज नाही का, आम्ही लहानपणात आहे आमच्या समाज आहे. अनेक विषयावर आम्ही चर्चा करतो, मधल्या काळी जेव्हा आम्ही आंदोलन केलं मंदिर मंदिर दिसणार नाही असं आम्हाला शब्द आर्थिक लागले दिलं होतं त्यांच्या भावाने, आणि ते शब्द पाळले. यासाठी आमच्यासोबत महेशदादा लांडगे आमच्या 2 नगरसेवक यशवंत नगरसेवक आम्हाला जे लाभलेले जे गट नेते म्हणून आमचे महानगरपालिकेमध्ये काम करतात त्या लोकांनी जसे दुसऱ्या नगरसेवक आमचे त्यांच्यासोबत त्यांनाही निवेदन देण्यात येणार त्याच्यावर लक्ष टाकावं आणि त्यांना सोबत घेऊन आमदार साहेब असो आयुक्त साहेब त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना मार्ग लागणार हेच मला आम्हाला. कुदळवाडीतील मस्जिदची कारवाई झाली आणि ती कारवाई आमदारांच्या सांगण्यावर झाली असं तुमच्या निदर्शनात आलं का, आणि त्यामुळे तुम्ही मोडच्या आमदाराच्या घरात आमच्या निदर्शन अनेक लोक म्हणणं आहे आमदारांच्या बोलण्यावर झाली, पण आमदारने बोलले असतं तर मस्जिदवर झाली असते, मंदिरावर झाली, त्यांना बी दुखतं त्या गोष्टीचं. त्यासाठी आमदार निकलले असल्या कारणाने कारवाई कशी झाली आणि कोणी केली याची चौकशी लावावी. आणि आमदार साहेब तुम्ही असल्या कारणाने निकलले, त्यासाठी आमचं म्हणणं असं आहे संविधान मोर्चा किंवा लेटर पाहिजे जमा करायची आम्हाला निवेदन देण्यासाठी आम्ही लेटर वगैरे देणार. आणि हे माझं म्हणणं होतं असं. आणि ज्यांनी कोणी ऐकलं तर बरं, नाही ऐकलं महानगरपालिकेने रामदासजी आठवले साहेबांचा विचार करा. आम्हाला माहिती आमचा पक्ष असं कोणी समजू नये. आमच्या गट जे आहे पालिकामध्ये ते आम्हाला 2 नगरसेवक चांगले लाभलेले, त्यांना घेऊन कायदेशीर मार्गाने भोसरी विधानसभेचे आमदार वारंवार मुस्लिम समाजाला टार्गेट करत असलेले दिसतात. मात्र एकीकडे अहिल्यानगरमध्ये त्यांनी एका सभेच्या निमित्ताने लांडे ह्या शब्दाचा वापर करून मुस्लिम समाजाला चिडवण्याचा प्रयत्न केला होता. आणि तेच आता जाहिरात पाहिजे कुदळवाडीत देखील त्यांनी कारवाई केली. मुस्लिम समाजाला कायम टार्गेट करत असलेले असे आमदार हिंदुत्ववादी असणारे, खरंच त्यांच्या मनामध्ये मुस्लिम समाजाच्या विरोधात कपट आहे का? काय त्या ठिकाणी जे उत्तर देतं ते आम्हाला बोलले नाही. मुस्लिम समाजाचं मतदान नको हे बोललं मी आहे, पण लांड्याचं मतदान नको हे बोलणं हे बी आहे. मुस्लिम समाजाचं मतदान नको असं वाटलं असेल त्यांना, मुस्लिम समाजाचं मतदान नको. आता मतदान घेतलेलं आहे, आता मुस्लिम समाजाचं मतदान केलं आणि पुढं काय पाहिजे असेल तर सगळ्यांची भूमिका असणार मुस्लिम समाजाचं पाहिजे. लांड्या लोकांना हे लांडे शब्द आमचं मुस्लिमाला बोललेलं नाही. हे लांडे शब्द
त्यांच्यावर सर्टिफिकेट त्यांचा विषय तिथं इलेक्शनला मामा भाषे ते सगळे एकमेकांच्या विरोधात असतात. राष्ट्रवादीमधून मामा असतात, भाजपमधून महेश लांडगे असतात. त्यासाठी ते विषय त्यांना विस्तारित जागेचा विषय त्याला अनेक लोकांनी काम करतो. त्यामध्ये मी खात्री मला माहिती आहे की आता मी पाहतो हे विषय त्याला वेगळं. एकंदरीत आपण आमदाराच्या घरावरती मोर्चा काढणार, ते कधी तारीख आहे, काय कधी काढणार? ते आता प्रश्न अनेक लोकांची आमच्या आहे, आमच्या आरपीचे सगळे मंडळी, आमचे पदाधिकारी, आमचे सगळे लोक बसून त्या ठिकाणी विचार निवेदन देण्यासाठी आमचा कधी हे प्रश्न मांडून ते पूर्ण होत नसेल तर आम्हाला आरपीआयच्या वतीने ते असते मोर्चा काढण्याची गरज आहे. त्या दिवसामध्ये धार्मिक स्थळाला त्रास होऊ नये, धार्मिक स्थळामध्ये रोजगार नसतो, त्या ठिकाणी धंदे नसतात, ते देवस्थानामध्ये हाय म्हणून आपल्याला शांतता आहे. या त्या ठिकाणी नमाज पडतात, चांगले विचार त्या ठिकाणी मंदिरे, बाप्पांचे मंदिरे, त्यांचे विचार आरती होती तिथे. त्यानंतर दुसरं मंदिर शनिवारी जाऊन त्यांचे दर्शन घेतात लोक. काही हे त्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे, हे फार तुम्ही मोर्चा पक्षाच्या वतीने काढणार आहे का समाजाच्या वतीने काढणार आहे? माझा मोर्चा जे आहे, मी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांचा कार्यकर्ता. फुले शाहू आंबेडकर विचारधाराचे ते लोक ते अजिबात कुणाला घाबरत नाही. आणि दुसरी गोष्ट माझ्या पक्षाच्या वतीने हे मोर्चा गॅरंटी मी पक्षाच्या वतीने 8 दिवस पक्षाच्या वतीने हे विषय समाजाचा विषय नाही, मुस्लिम समाज आहे याचा मला अभिमान आहे. याचं मी मुस्लिम समाजामध्ये पण याचा अभिमान आहे. या महाराष्ट्राची जन्मात माझं बरोबर झालं, संतांच्या भूमीमध्ये मला झालं, ह्याचं मला पहिल्यापासून अभिमान आहे. यासाठी मी आरपीआयचा कार्यकर्ता असल्या कारणाने मला हे कोणते विषय असो, कोणत्या धर्माचे विषय असो, सगळे एकसारखे असतात. मी बोलतो मी मुस्लिम समाजाची आरती, मी स्वतः आरती आमच्या माझ्या घराच्या बाजूला हनुमान मंदिर, शनिवारी निघताना मी तिथं नमाज, शुक्रवारी असते नमाज पडायला जातो. असे हे विचारधारा महाराष्ट्राची राहणारे हे महाराष्ट्राचे बाकीचे सगळे लोक विचारधारा. आणि मी काम करत असताना हे विचार डोक्यात घेत, पाकिस्तानचे विचार माझ्या डोक्यात घेत, माझ्या देशाचे विचार हे या मोर्चामध्ये मुस्लिम समाजातील जे पक्ष, संघटना आणि धार्मिक स्थळातील धर्मगुरू आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काही चर्चा झाली? माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. इथून लाखाच्या संख्येने लोक लढा माझ्या धार्मिक